हे फ्रेंड्स, सगळं व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी पुन्हा एकदा आले आहे तुमच्यासाठी छान नवीन असा एक व्हिडिओ घेऊन. आणि हा जो व्हिडिओ आहे आजचा तो ट्रेनमध्ये येणाऱ्या फेरीवाल्यांच्या बाबतीत आहे. पण हां, व्हिडिओ काढण्याच्या मागचं काही असं काही खास कारण नाही आहे. मला जस्ट असं वाटलं की हा व्हिडिओ काढावा म्हणून मी हा व्हिडिओ काढत आहे. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगते मी ट्रेनमध्ये काय बसली होती. आणि म्हणजे मला असं वाटलंच नाही की मी ट्रेनमध्ये बसले आहे. चक्क मला असं वाटलं की मी मार्केटमध्ये आहे. म्हणजे मला असंच वाटलं, कारण हे जे फेरीवाले होते ते एकामागून एक असे चालूच होते. आणि खूप छान छान त्यांच्याकडे वस्तू होत्या. त्याच्यामुळे ते वस्तूंचं मला अट्रॅक्शन झालं. आणि त्यामुळे मला असं वाटलं की व्हिडिओ काढावा म्हणून मी हा व्हिडिओ शूट केला आहे. तर तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये खूप छान छान प्रकारचे कानातले दिसत आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर सुंदर असे कानातल्याचे डिझाईन आहेत. आणि मी एकदम असे जवळून कॅमेरा घेऊन घेतलेले आहेत, कारण ते मला बघतानाच खूप सुंदर असे वाटत होते. म्हणून मी ते व्हिडिओमध्ये शूट केलेलं आहे. वेगवेगळी व्हरायटी आहे त्यामध्ये. त्यानंतर ही खाऊवाली आली. हिच्याकडे पण बऱ्याच प्रकारचे चॉकलेट्स वगैरे होते. तसंही तुम्हाला माहीतच असेल, तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत असाल. तरी पण मी आपला सहज काढला. नंतर इथे हेअरबँड आणि चांगले चांगले मोठे मोठे क्लिप्स होते. हातातल्या बांगड्या वगैरे होत्या आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे क्लिप्स होते त्याच्याकडे. मला पण खूप आवडले होते. 1-2 क्लिप्स मी पण त्याच्याकडनं घेतले. तर अशा प्रकारे ट्रेनमध्ये खूप छान छान प्रकारचे वस्तू आहेत विकायला. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि तुम्हाला एखाद्याची माहिती असेल, आपण मॉलमध्ये इकडं तिकडं जातच असतो, पण ट्रेनमध्ये हल्ली सगळेच जण येतात. इतकं आहे की ट्रेनमध्ये भाजीपालासुद्धा लेडीज विकायला येतात. हे पण आज ट्रेन खूप म्हणजे खूप रिकामी होती. ॲक्च्युली काय होतं, मी जेव्हा सकाळी जाते त्यावेळेस ट्रेनला खूप गर्दी असते. इतकी डेंजर गर्दी असते ना की मला बसायचं तर लांब असे, पण मला उभं राहायलासुद्धा मिळत नाही. पण आज ट्रेन इतकी रिकामी होती ना, ते चक्क मला सीट पण मिळाली बसायला. आणि त्याच्यामध्ये मी म्हणजे बसण्याचा पण आनंद होता मला. आणि मी शॉपिंग पण केली, त्यामुळे शॉपिंग आणि ट्रेनमध्ये सीट मिळाली याचा मला खूप आनंद झाला होता. हल्ली अशी रिकामी ट्रेन मिळणं खूप कठीण आहे. मिळणं तर जाऊ द्या, पण ती बघायला पण मिळत नाही. आणि म्हणजे जे जॉब करणाऱ्या ज्या बायका वगैरे आहेत त्यांना अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. आणि खूप दूरवर त्यांना प्रवास करावा लागतो. पण या सगळ्या कठीण परिस्थितींना त्यांना तोंड देऊन पुढे जावं लागतं. मी पण त्याच परिस्थितीला तोंड देऊन पुढे जाते. पण अशी रिकामी ट्रेन असली की खूप छान वाटतं. सीट वगैरे मिळाली तर खूप आनंद होतो. आणि राहिला प्रश्न या फेरीवाल्यांचा, तर त्यांची पण हातावरची पोटं आहेत. आणि त्यांना पोटासाठी हे सगळं करावं लागतं. हां, पण याच्यामध्ये एक फायदा आहे की ज्या जॉबला जाणाऱ्या बायका आहेत, ज्या सर्व्हिसला जाणाऱ्या बायका आहेत, त्यांना शॉपिंगसाठी वेळ नाही मिळत. तर बऱ्याच बायका ज्या आहेत त्या ट्रेनमध्येच त्यांची शॉपिंग होते. ट्रेनमध्ये पण छान छान प्रकारची कानातले, ड्रेस, भाजीपाला या सगळ्या गोष्टी ट्रेनमध्ये अवेलेबल असतात. खूप गर्दी असेल तर ते सहसा चढत नाही, पण ट्रेन जर रिकामी असेल तर त्याच्यामध्ये चढतात. आणि भरपूर बायका म्हणजे घेतात त्यांच्याकडनं वस्तू. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा हा ट्रेनच्या प्रवासातला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत. बाय.